हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आज मी बनवणार होते शेवग्याची भाजी. तर सगळ्यात आधी शेवगाची सालं काढून घेतली, त्याचे तुकडे केले. त्यानंतर एका टोपात पाणी टाकून त्यात नमक आणि हळद टाकून ते शिजायला ठेवलं. ते शिजेपर्यंत मी इथे खोबरं आणि कांदा कापायला घेतला. कांद्याने मला खूप रडवलं. मग इकडे कढईत तेल टाकून कांदा लाल होईपर्यंत परतला. त्यामध्ये खोबरं आणि लसूण टाकून ते पण परतून घेतला. मग इकडे ते थंड करायला ठेवलं. थंड झाल्यावर मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं. त्यानंतर मग इथे कढईत तेल टाकून मोहरीला मस्त तडतडू दिले. त्यामध्ये जिरं आणि जे वाटण केलं होतं ते टाकलं आणि मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते पण पाणी टाकलं. त्यामध्ये असं परतून घेतलं. ते परतल्यावरती त्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला आणि हळद टाकून तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं. मग तेल सुटल्यावरती त्यामध्ये पाणी सोबतच शेवगाच्या शेंगा टाकून दिल्या. त्याला मस्त अशी तरंग आलेली तुम्ही बघताय. मग इकडे भाजी शिजते तोपर्यंत मी पीठ मळून ठेवलेलंच होतं. मग चपात्या लाटायला घेतल्या. पटपट पटपट अशा चपात्या लाटल्या. त्यानंतर मग संध्याकाळची वेळ झाली. मग दिवा लावायला घेतला. दिवा लावला आणि देवाकडे अशी मस्त प्रार्थना केली. आणि तुम्ही जे मंदिर बघताय ते मी माझ्या हातानेच बनवलेलं आहे. स्वामींचा फोटो, गणपती बाप्पाला हार, स्वामींना हार, ते मी माझ्या हातानेच बनवलेलं आहे. कसं वाटतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाहेर येऊन बघते तर माझ्या नवऱ्याने इथे काम वाढवून ठेवलं होतं. मग ते आवरलं पटकन आणि जेवायला घेतलं. जेवण करून मग झोपायला गेले. चला तर मग बाय बाय. पुढच्या व्लॉगमध्ये भेटू.